धरणीची आन तुला जीवात सरान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू ॲग्रोवनसारखे लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती देतात. एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात आपल्याला हे धरणीची आन तुला जीवात सरान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा मार्केट आपण तयार करायचं, आपणच तयार करायचं. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा नदी पेटली देवत ठेवू वातर स्वाभिमानी लढवयाही शेतकऱ्याची जात आभाळाची शपथ घेऊन फुलवसार नागर काळाईची पुण्याई खेळतीच तो दादर पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू पाऊस जरी आला असला तरी इथं पाऊस आला नाही आतमध्ये आणि आतमध्ये पाऊस न आल्यामुळं त्या पिकाला काहीही नुकसान झालं नाही. बाहेरचा गहू भिजला, बाहेरचा हरभरा भिजला, पण आतमधल्या मिरचीला काहीही त्याचा परिणाम होत नाही. उद्या जरी गारा जरी पडल्या तरी यामध्ये नुकसान होत नाही. त्याच्यामुळे शासनानं हे पॉलीहाऊस ही संकल्पना आपल्या मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात रुजवलेली आहे. तर याच्यात आता आपण बाहेर जेवढं उत्पन्न काढतो त्याच्या दुप्पट तिप्पट उत्पन्न याच्यात काढतो आपण. आतमध्ये पाऊस येत नाही, उन्हाचा जास्त तीव्रता हे होत नाही, थंडी जास्त वाजत नाही. या पिकाला जसं पाहिजे तसं वातावरण इथं मिळतं.